मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हजेरी लावणार आहेत। महाराष्ट्रानं कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि महाराष्ट्राला 15वा प्रतिष्ठित कृषी नेतृत्व पुरस्कार मिळणार आहे। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। शिवाजी, नेमका काय स्वरूप आहे या पुरस्काराचं आणि कुठल्या निकषांसंदर्भात महाराष्ट्र याच्यामध्ये अव्वल ठरतोय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पुरस्कार आतापर्यंत 14 व्यक्तींना मिळालेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी हा पुरस्कार घेणारे 15वे व्यक्ती असणार आहेत। भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी, त्याचबरोबर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यासह उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रातील काही मंत्री देखील याला उपस्थित असणार आहे। याचे निकष म्हणून जर पाहिले तर 21 लाख हेक्टर क्षेत्रावरती बांबू लावण्याचं सर्वात मोठं मिशन महाराष्ट्राने हाती घेतलेलं आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर 17 लाख हेक्टरवरती कृषी सिंचन पाणी पोहोचण्यासाठी 123 योजना महाराष्ट्र राबवत आहे। आणि दुसरीकडे मग सगळ्यात महत्वाचं म्हणून पाहिलं तर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम महाराष्ट्राने तितकीच रक्कम शेतकऱ्यांना देणारं हे पहिलं राज्य आहे। त्याचबरोबर नॅनो तंत्रज्ञान खताचं वितरण करण्यासाठी 4,63,000 शेतकऱ्यांना सरकारने मदत दिलेली आहे। यासारखे निकष पूर्ण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे आणि आगामी पर्यावरण दृष्टिकोनातून शेतीला जे नुकसान होणार आहे, ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामावरती समिती गठीत करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। या सगळ्या निकषांच्या आधारे हा पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्राला मिळालेला आहे। आतापर्यंत हा पुरस्कार राजनाथ सिंग, त्यानंतर दिवंगत नेते प्रकाश सिंग बादल, रतन टाटा, दिवंगत कृषी तज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन, त्यानंतर प्रोफेसर कुरियन, बराक ओबामा यांचे कृषी सल्लागार असलेले इस्लाम सिद्दीकी यासारख्या बड्या नेत्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।